सचिनचं पोरगं कमवत तर काहीच नाही, तरी त्याला पोरगी दिली कुणी? यांसारखे प्रश्न पडलेले आहेत. ज्याच्या घरातलं तेल संपलेलं आहे, मीठ संपलेलं आहे, राशन संपलेलं आहे, भरायची वेळ आलेली आहे, तरी देखील खिशात दमडी नाहीये. ते दिवसभर मोबाईल समोर ठेवतात, Instagram रील्स स्क्रोल करतात आणि अशा लोकांना टार्गेट करतात, ट्रोल करतात, ज्यांना काहीतरी समाजामध्ये ते करत आहेत, तरी देखील यांच्याबद्दल निगेटिव्हिटी बोलणं, निगेटिव्ह पसरवणं. यामध्ये अर्जुन तेंडुलकरला प्रोज केलं जातंय आजही लग्नावरनं, की बाबा रे तू पैसा कमवत नाही तरी तू लग्न केलं कसं? आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या फालतू लोकांना पण मला सांगायचं आहे, की अर्जुन तेंडुलकर जेवढ्या डोमेस्टिक मॅचेस खेळतो त्याच्यातनं जेवढा तो रेव्हेन्यू जनरेट करतो, तेवढा एखादा आय-टी इंजिनिअर पण करू शकत नाही. एक लक्षात ठेवा, आय-पी-एल मार्फत त्याला पैसे भेटतात, डोमेस्टिक क्रिकेटमधनं त्याला पैसे भेटतात, खेळून त्याला पैसे भेटतात आणि तो क्रिकेटर आहे, स्पोर्ट्समन आहे. त्या स्पोर्ट्समनशिपमुळे त्याला पैसे भेटतात. यामध्ये मित्रांनो तो त्याचा छंद जपतोय, त्याला क्रिकेट आवडतं, क्रिकेट खेळतो, क्रिकेटमधनं पैसे कमवतो आणि त्या क्रिकेटमुळं तो जगतोय, खातोय, राहतोय, पितोय आणि ज्या पण गोष्टी असतात तो करतोय. आपल्यासारखं रिकामटेकडं नाही एका ठिकाणावरती बसून लोकांना शिव्या देणं, ट्रोल करणं. त्यामुळे कोणालाही ट्रोल करण्याआधी 100 वेळा विचार करा, की बाबा रे ते पोरगं खरंच करतंय का? त्याच्या मागं फक्त एक नाव लागलंय. त्या नावामुळं त्या पोराला अक्षरशः त्याला डिप्रेस केलं जातं. त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोललं जातं. संपूर्ण जगामधनं निगेटिव्ह बोललं जातं. एवढं सहन करायची कोणाची क्षमता नसते. थोडी जरी लाज बाळगा कुणाला ट्रोल करणारी.